नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी अर्थात मेफेडोन ड्रग्ज जप्त केलाय। रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्रीच्या माहितीच्या आधारे कदीम जालना पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेत तब्बल 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जालना शहरात प्रथमच एमडी ड्रग्ज जप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। जालना शहरात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी अर्थात मेफेडोन ड्रग्ज जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे। शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित व्यक्तीवर नजर ठेवत कारवाई केली आहे। पोलिसांनी संशयिताची झाडती घेतली असता त्याच्याकडून 2.61 ग्रॅम एमडी अर्थात मेफेडोन हा अंमली पदार्थ आढळून आलाय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अफरोज जाफर शेख राहणार छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेत अटक केली आहे। या कारवाई दरम्यान सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। विशेष म्हणजे जालना शहरात प्रथमच एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला असून त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे। आरोपीकडे हे अंमली पदार्थ नेमके कुठून आले, त्याचा पाठपुरावा कोण करत होतं, तसेच यामागे मोठे अंमली पदार्थ रॅकेट कार्यरत आहे का, याचा पोलीस तपास करत आहे। या प्रकरणी आरोपीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अर्थात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहे। दर्शनाखाली कदीम पोलीस स्टेशनची टीम, SDPO साहेब, PI यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन रोडवरती एक इसम आढळून आला। त्याच्याकडून जवळपास 2.61 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले, ज्याची अंदाजे किंमत 50,000 आहे। आणि ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये आम्ही त्याचे बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज सुद्धा चेक करत आहे आणि डिटेल तपास चालू आहे। नाही, आता आपण गुन्हा दाखल केलाय, तो तपासामध्ये पूर्ण निष्पन्न होईल। आता पूर्ण डिटेल तपास चालू आहे। आता ह्या जो घटना घडलेले ते खूप गंभीर आहे आणि मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या इथं ही कारवाई NDPS नुसार एमडी बाबत करण्यात आलेली आहे। त्याचं नेक्सस आता तपासामध्ये निष्पन्न होईलच। निश्चितच आम्ही त्याच्या मेन रूट कॉज पर्यंत जाणार आहे। याच्या आता आरोपीचे आम्ही टेक्निकल पूर्ण डाटा काढेन, परत इतर इव्हॅल्युएशन पण चालू आहे पोलीस स्टेशन लेवलला, त्यामध्ये निष्पन्न होईलच। त्याच्या अगोदर यापूर्वी नाही, यापूर्वी नाही त्याच्यावर। हा, ते 4 व्हीलर पण आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे। या आरोपीवरती तरी नाही याच्या अगोदर गुन्हा। आता पूर्ण तपासामध्ये याच्या सोबत किंवा गुन्ह्यासाठी हे करत होतं, हे निश्चितच निष्पन्न होईल। चिकलठाणा संभाजीनगर। तर आरोपी आपल्या कस्टडीमध्येच आहे। आता ते निष्पन्न होईल निश्चितच आणि तुमच्या पुढे आम्ही ते निश्चितच हे करू। नाही, अजून नाही, ती माहिती नाही मिळाली। गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या जालनेकरांना मध्यरात्री पावसाने मोठा दिलासा दिलाय। जालना शहर आणि परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। जवळपास 1.5 ते 2 तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला होता। त्यामुळे नागरिकांची कडक उकाड्यापासून सुटका झाली आहे। पहिल्याच मोठ्या पावसामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली असली तरीही उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा पाऊस सुखावणारा ठरलाय। हवामान खात्याकडून जालना जिल्ह्यासाठी आधीच येलो अलर्ट जारी करण्यात आला होता। हा अंदाज तंतोतंत खरा ठरवत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने जालना शहर आणि तालुक्यातील काही भागांना झोडपून काढले। चालू हंगामातील हा पहिलाच मोठा मान्सूनपूर्व पाऊस आहे। या पहिल्याच दमदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिक सुखावलेत। तसेच ग्रामीण भागात शेतकरी राजाही सुखावला असून शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे। मात्र काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याने आणि तांत्रिक बिघाडामुळे मध्यरात्री वीज पुरवठा खंडित झाला होता।
यंदाच्या मान्सूनच्या आगमनापूर्वीच झालेल्या या पहिल्याच जोरदार बॅटिंगमुळे जालनेकरांना उन्हाच्या तीव्र झळांपासून मोठी सुटका मिळाली आहे. येत्या 24 तासात जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पथक 4 दिवसीय जालना जिल्हा दौऱ्यावर आले आहे. पुणे येथील सीबीआयच्या एसीबी शाखेच्या अधिकाऱ्यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे अधिकारी या दौऱ्यात जालना जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देणार आहेत. यावेळी ते नागरिकांशी थेट संवाद साधून केंद्र सरकारच्या कार्यालयांमधील राष्ट्रीयकृत बँकांमधील तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जात असल्यास त्या संदर्भातील तक्रारी जाणून घेणार आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना भ्रष्टाचार विरोधात निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन केले असून लाचखोरीबाबत माहिती अथवा तक्रार असल्यास सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेशी थेट संपर्क साधण्यास सांगितले. यासाठी सीबीआयने दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. जालना जिल्ह्यासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा समावेश या शाखेच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधात नागरिकांचा सहभाग वाढावा आणि लाचखोरीच्या घटनांवर प्रभावी कारवाई करता यावी या उद्देशाने सीबीआयचे हे विशेष जनसंपर्क अभियान राबवण्यात येत असून पुढील 4 दिवस हे पथक जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देणार आहे. जालन्यात छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीच्या 2 संचालकांना अटक करण्यात आली आहे. 1,31,00,000 रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दोनही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहे. जालन्यातील छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीच्या ठेवीदार फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील 2 संचालकांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार छत्रपती मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन संतोष बसवंत भंडारी आणि इतर संचालक तसेच बँक व्यवस्थापक यांनी जास्त व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांचे पैसे परत न दिल्याचा आरोप करण्यात येतोय. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या 21 शाखांमार्फत अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय. फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबानुसार आतापर्यंत सुमारे 1,31,44,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणात संचालक राजीव सतीशराव काळे, विठ्ठल पांडुरंग रुचके यांचा सक्रिय सहभाग आढळून आल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोनही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील मुख्य आरोपींसह इतर संबंधितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा
ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.